हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली माझ्या या छोट्याशा मिनी ब्लॉगपासून. तर सर्वात आधी मी मस्त बेड व्यवस्थित साफ करून घेतला. नंतर मी पूर्ण घर झाडून घेतलं आणि मी झाडू मारत असताना ना प्रिशासारखं ना असं मध्ये मध्ये करत असते, जसं की माझ्यापेक्षा जास्त हिलाच काम करायचं आहे. मग नंतर दोघीजणी मस्त फ्रेश झालो. मग नंतर मी प्रिशाला छानपैकी असं तयार केलं आणि नंतर बघा ती किती छान असा डान्स करत होती. मग नंतर ना मी लादी पुसून घेतली. जोपर्यंत ना मी लादी पुसत नाही तोपर्यंत मला असं वाटतच नाही की माझं पूर्ण काम झालं. बाकी कितीही कामं झालेले असू दे, पण जेव्हा लादीपासून होते तेव्हाच मला घरामध्ये पूर्ण असं फ्रेश वाटतं. मग नंतर जेवणाचा टाईम झालेला. माझ्यासाठी भात आणि भाजी होती. मग मला एक भाकरी बनवायची होती. मग मी एक भाकरी बनवून घेतली आणि नंतर मी जेवायच्या आधी मम्मी पिल्लूला जेवण बनवून घेतलं आणि तिला जेवण भरवलं. सो कॅमेरा चालू केला तर तिनं अशी कौतुकाने बघत होती. नंतर तिला खायचं तर होतं, पण किती नाटकं करत होती. मग नंतर मी जेवण करून घेतलं आणि माझं थोडंसं काम बाकी होतं. मग मी प्रिशाला झोपवलं. मग तिला झोपवल्याच्या नंतर मी भांडी, किचन आणि कपड्यांच्या घड्या घालायचं होतं, हे सर्व काम केलं आणि थोडासा आराम केला. मग नंतर आम्ही दोघीजणी तयार झालो. पिल्लूचे बाबा आज लवकर घरी आले होते. मग आम्ही बाहेर फिरायला चाललो. तर तेवढ्यामध्ये लिफ्टच बंद पडली. मग नंतर आम्ही शिड्यांनी खाली उतरलो आणि मग नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही एका स्वीटच्या शॉपमध्ये आलो आणि बाहेर गेलो आणि काय खाणार नाही असं कधी होतच नाही. सो आम्ही एक शेवपुरी घेतली